हमसे हटके सिपाही हैं, हमें अपना फर्ज निभाना है। हर जन जन को, हर तन मन को हमें मिलकर स्वस्थ बनाना है। हमें सेहत के इस परचम को सारी दुनिया पर फहराना है। चाहे राहों में मुश्किल आए, हर हाल में लक्ष्य को पाना है। आवाज दो इस मंत्र को, हर दिल में जगा दे आज। आवाज दो इस मंत्र को, हर दिल में जगा दे आज। मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज। मेरा चार्ज न्यूट्री चार्ज। हम झूठ की आवाज नहीं, हम बीमारी का इलाज नहीं। हम कवच है ऐसा जो पहने तो रोग न भटके पास कहीं। जवानी की उम्र बढ़ाना है, बुढ़ापा दूर भगाना है। हमें कसरत के संग रोज रोज न्यूट्री चार्ज अपनाना है। कोई 2 का हो या 100 का हो, सबको खुशहाल बनाना है। चाहे राहों में मुश्किल आए, हर हाल में लक्ष्य को पाना है। आवाज दो इस मंत्र को, हर दिल में जगा दे आज। आवाज दो इस मंत्र को, हर दिल में जगा दे आज। मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज। मेरा चार्ज न्यूट्री चार्ज। ये भारत देश की शान बड़ी, ये भारत का अभिमान बड़ा। न्यूट्री चार्ज शाकाहारी मैदान में है अड़िग खड़ा। हमें दुनिया को बतलाना है। भारत वैज्ञानिकों का खजाना है। अपनी माटी के जादू को हमें देश देश पहुंचाना है। अब कह दो विदेशी ताकत से, ये न्यूट्री चार्ज का जमाना है। चाहे राहों में मुश्किल आए, हर हाल में लक्ष्य को पाना है। आवाज दो इस मंत्र को, हर दिल में जगा दे आज। आवाज दो इस मंत्र को, हर दिल में जगा दे आज। मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज। Everybody! मेरा चार्ज न्यूट्री चार्ज, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज। मित्रांनो, माझा आवाज येतोय संतोषजी? ओके, मी दिसतोय सुद्धा. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मराठी भाषेच्या या ट्रेनिंग मध्ये. मी
मी मोहन ढवळे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आज 1 सप्टेंबर आहे आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवशी आज आपण सकाळी भेटत आहोत. मला माहित आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला आणखी कोणी भेटलं नसेल. फिजिकली घरचेच भेटले असतील, डिजिटली सुद्धा मी पहिलाच व्यक्ती असेल जो सप्टेंबर महिन्यामध्ये भेटत आहे. आणि सप्टेंबर महिन्याचं वैशिष्ट्य असं आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये जे सेलिब्रेशन होत आहे आपलं वर्षगाठ जी आपण घेत असतो आरसीएमची, तिथं जे सेलिब्रेशन होतं त्या सेलिब्रेशन साठीचा आपला काम करायचा महिना हा सप्टेंबर महिना आहे. सेलिब्रेशन जर आपल्याला नोव्हेंबर मध्ये हवा असेल तर काम करायचा महिना हा सप्टेंबर महिना आहे. आणि त्यासाठी आपण सगळेजण सकाळी इथं उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज ULP हा प्रोग्राम नागपूरला आहे आणि मी सध्या नागपूरमध्ये आहे. नागपूरचा प्रोग्राम 9:30-10 वाजता सुरू होणार आहे. त्या अगोदर आपल्या सगळ्यांची भेट घ्यावी यासाठी आपण सगळेजण आहोत. आजच्या नागपूरच्या प्रोग्राम फार मोठा प्रोग्राम कविवर्य सुरेश भट या मोठ्या हॉलमध्ये होत आहे. त्या प्रोग्राम साठी बरेच जण मराठवाड्यातून, मुंबईवरून दीपक बापनाजी मोठे लीडर आहेत, म्हणजे बरेच जण मुंबईवरून सुद्धा नागपूरला आले आहेत. त्या प्रोग्राम साठी मी सुद्धा नागपूरला आलो आहे. मित्रांनो, आज आपण 2 विषयावर स्पेशली बोलणार आहोत. काही जणांपर्यंत एक नवीन व्हिडिओ आहे, तो पोहोचला असेल, काही जणांपर्यंत पोहोचला नसेल. माझं कर्तव्य आहे की तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो. कारण की मराठी भाषिकांपर्यंत जी गोष्ट पोहोचली नसेल ती पोहोचवण्याचं काम माझ्याकडे आहे. आणि आपण आज एका प्रोडक्टवर बोलणार आहोत, ज्याची माहिती घेणार आहोत. काही दिवस काही भारतामधल्या काही क्षेत्रामध्ये त्याचं थोडस शॉर्टेज सुरू लागलं, परंतु आता ते शॉर्टेज सुद्धा राहिलेलं नाही. संतोषजी, न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा तुमच्याकडे होतं का अवेलेबल? आहे संतोषजीकडे आहे. म्हणजे त्यांनी हा सूर्यन हा जे त्यांनी डायरेक्ट व्हेज ओमेगा दाखवले. ओके. त्या भारतामध्ये काही ठिकाणी, महाराष्ट्रामध्ये अडचण नव्हती, भारतामध्ये काही ठिकाणी अडचण होती न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा भेटण्यासाठी, परंतु महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. आणि त्या न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा विषयी माहिती घेण्यासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित आहोत. आज आपण 8:45 पर्यंतच थांबणार आहोत सोबत, कारण मला पटकन हॉलला पोहोचायचं आहे. आजची ट्रेनिंग होईल की नाही असं मला वाटत होतं, परंतु आपल्या सगळ्यांचं प्रेम की मला ती रविवारची सकाळ आणि आपल्या सर्वांची भेट व्हावी, तर त्यामध्ये सुद्धा आपण सगळेजण भेटत आहोत. मित्रांनो, बरेच जण न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा ओमेगा हे काय आहे, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की हे नेमकं कुठल्या, जे आपले 7 घटक आहेत, पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल, फायबर, आपण आपलं पूर्ण जेवणाचं ताट जर डिवाइड जरी केलं तर ते ताट या 7 भागातच डिवाइड होतं. या 7 भागापैकी एक भाग आपल्या जेवणाच्या ताटामध्ये, अन्नामध्ये असतो. पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल आणि फायबर. आपण जे काही खात असतो ताटामध्ये हे 7 भागापैकी एक असतं. 7 पैकी एक गोष्ट असते. मग बरेच जण न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा ज्यावेळेस त्यांना असं कळतं की फॅट आहे, तर बरेच जण असं म्हणतात की सर फॅट, आपण म्हणतो फॅट एक्स्ट्रा व्हायला लागलं, फॅट कमी खाल्लं पाहिजे, चरबी कमी घेतली पाहिजे, तेल कमी खाल्लं पाहिजे, आणि आपण फॅटचं प्रोडक्ट कसं काय आलं? एकदम सोपा प्रश्न त्याच्या डोक्यात येऊ शकतो की ज्यावेळेस त्यांना कळतं की न्यूट्रीचार्ज व्हेज ओमेगा एका प्रकारचं फॅट आहे. परंतु मित्रांनो, फॅट मध्ये 2 प्रकार असतात. खाण्यामध्ये 2 प्रकार असतात आणि त्याची जर आपण विभागणी केली तर त्याचे सुद्धा 2 प्रकार असतात. खाण्यामध्ये फॅट आपण 2 प्रकारे घेतो आणि ते पाहू. खाण्यामध्ये 2 प्रकारे कसं फॅट घेतो? एक घेत असतो आपण व्हिजिबल फॅट. मित्रांनो, एक लक्षात राहू द्या, एक आपण फॅट घेत असतो. बरेच जण तुम्हाला म्हणतात की सर आम्ही फॅट फार कमी खातो, आम्ही फॅटच घेत नाही. तर त्यांना हे निश्चित सांगा, 2 प्रकारचं फॅट आपण घेत असतो. एक असतो व्हिजिबल फॅट. व्हिजिबल फॅट म्हणजे जे फॅट आपल्याला दिसते. आपल्याला पोळी लावलेलं तूप दिसते, वरणावर टाकलेलं तेल दिसते, आपण आता गावरान पोळी आपण पुरणपोळी खातो ना तूप टाकून, ते तूप दिसते, तेल सुद्धा दिसते. आपण एखाद्या वेळेस बटर खाल्लं ते सुद्धा दिसते. त्याला म्हणायचं व्हिजिबल फॅट, जे दिसते आपल्याला, आपण ते फॅट घेत आहोत. आणि काय असतं इनव्हिजिबल फॅट. एक मिनिट, मिलिंद सरांचा फोन आहे.
सीईओ साहेबाचा फोन होता मिलिंदजीचा. वेन्यूला पोहोचले का नाही यार, पण मी तर सेशन मध्ये आहे. बाकी कुणाचा फोन घेत नाहीत, बायकोचा घेतो आणि मिलिंदचा घेतो. बाकी म्हणजे दोघा जणांचं, एक ऑफिस आणि एक घर, हे दोन सांभाळावे लागतात. तर दोन प्रकारचं येत्या वेळेस सुद्धा आपण जे आहे ना फॅट, एक असतं विजिबल फॅट जे दिसतं, आणि एक असतं इनविजिबल फॅट. आपण जेवणामध्ये खोबरं घालतो, शेंगदाणे घालतो, तीळ घालतो, जवळ घालतो, नारळ घालतो, हे ज्या गोष्टी आपण घेतो त्यामधून सुद्धा आपल्याला फॅट मिळत असतं. ते झालं इनविजिबल फॅट, जे आपण मोजतच नाही. बऱ्याच जणांना श्रावण पकडला असेल, पूर्ण महिनाभर श्रावण पकडला, खूप सारे शेंगदाण्याचे लाडू खाल्ले, शेंगदाण्याचा कूट खाल्ला, त्यामुळे फॅट आलंय त्यामध्ये सुद्धा. तर इनविजिबल फॅट सुद्धा आहे. विजिबल फॅट आणि इनविजिबल फॅट असे दोन फॅट आहेत. ओके, म्हणजे घेता वेळेस. आणि ते फॅट ते विजिबल असो का इनविजिबल असो, पोटात गेल्यानंतर एक तर ते गुड फॅट असतं, नाही तर बॅड फॅट असतं. पोटात गेल्यानंतर विजिबल फॅट किंवा इनविजिबल फॅट नाही, पोटात गेल्यानंतर असतं गुड फॅट किंवा बॅड फॅट. तर मित्रांनो, न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा हे गुड फॅट आहे. एक आहे गुड फॅट आणि एक असतं बॅड फॅट. बॅड फॅट आपल्या हृदयासाठी आणि आपल्या एकूण शरीरासाठी वाईट असतं. गुड फॅट जितकं असेल तितकं आपल्यासाठी, गुड फॅट जितकं असेल तितकं चांगलं. त्यामुळं व्हेज ओमेगा 3 हे जरी फॅट असेल तर ते गुड फॅट आहे, जे आपल्या शरीराला हितकारक आहे. चला, आपण याची माहिती जी स्लाइड वर सांगितलेली आहे ती माहिती सांगणं मला अगोदर वाटतं की ती माहिती सांगितल्या गेली पाहिजे, म्हणून मी सांगितली. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे गुड फॅट आहे, ते गुड फॅट आपल्याला मिळण्यासाठी जस्ट अ मिनिट. आणि गुड फॅट, हे गुड फॅट प्रत्येक जण म्हणते की गुड फॅट घेतलं गेलं पाहिजे, प्रत्येक जण म्हणते गुड फॅट घेतलं गेलं पाहिजे. पण का? व्हेज ओमेगा विषयी खूप जण बोलतात की घेतलं गेलं पाहिजे. हे घेण्यासाठीचं मूळ कारण आहे, अरे तेच कसं स्लाइड आहे, मी त्याला स्लाइडला वापस घ्यायला. ओके, इथूनच घेतो. परत काय हे नको. जस्ट आहे. हे गुड फॅट जे आहे, हे गुड फॅट घेणं आपल्याला फार आवश्यक आहे. आणि ते घेण्यासाठी आपण विविध सोर्स वापरतो. गुड फॅट घेण्यासाठी विविध सोर्स वापरतो, त्या सोर्सचं सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्यासोबतच आपण व्हेज ओमेगा घेणं का महत्वपूर्ण आहे ते सुद्धा पाहणार आहोत. व्हेज ओमेगा घेतलं पाहिजे, बऱ्याच जणांना थोडे गोष्टी माहिती आहेत की यामुळे घेतलं पाहिजे. आज आपण सगळे 9-10 त्याचे फायदे पाहणार आहोत की ओमेगा 3 चे स्पेशल फायदे कुठले आहेत. ओमेगा 3 खास यस, ओके ओके ओके, ऑलमोस्ट देअर. ओमेगा 3 चे फायदे स्पेशली जर आपल्याला बघायचं असेल, म्हणजे बऱ्याच जणांना थोडे फायदे माहित आहेत, परंतु पूर्ण फायदे आपण बघणार आहोत. आणि ओमेगा 3 नसेल तर काय होईल? जर ओमेगा 3 जर नसेल तर तिथे ती जागा घेते ओमेगा 6 आपल्या शरीराच्या. आता हा जो पुढची बघतोय ना आपण, हा समजा आपल्या त्वचेचा उभा काप आहे. आणखी जर व्यवस्थित बघायचं असेल आपल्याला आणखी व्यवस्थित बघता येईल. यस यस, आपली एक सेल जर घेतली तर सेल मेम्ब्रेन समजा, हे जे आहे सेल मेम्ब्रेन, म्हणजे एक पेशी घेतली, त्वचेची असो कुठली असेल, एक पेशी घेतली आणि त्या पेशीचं एक सेल मेम्ब्रेन घेतलं. त्या सेल मेम्ब्रेन मध्ये जे पिवळा भाग दिसतोय, हा पिवळा भाग आहे ओमेगा 3 आणि जो लाल भाग आहे तो आहे ओमेगा 6. जर आपण ओमेगा 3 जर पूर्ण याच्यात घेतलं नाही तर तो दिसतोय, तर त्याची जागा घेतली ओमेगा 6. जर ओमेगा 3 आपण
पुरेशा प्रमाणात घेतलं नाही तर ती जागा रिकामी राहत नाही, त्या जागी येतं ओमेगा 6. ओमेगा 6 येण्यामध्ये मोठा प्रॉब्लेम काय आहे की ओमेगा 3 ज्यावेळेस एकमेकाला बोलते, ज्यावेळेस एकमेकाला बोलते, ओके ओके, ओमेगा 3 एक फुफा आहे, फुफा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, फुफा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. सॅच्युरेटेड जर आपण जर घेतलं तर ते आपल्या हृदयाला घातक असतं. ओमेगा 3 हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आहे. ओमेगा 3 ज्यावेळेस एकमेकाला बोलतात त्यावेळेस ते असे कण सोडतात ज्यानं शरीरातली आंतरिक सूजन कमी होते. जी आंतरिक सूज असते ती आंतरिक सूज कमी होते. ओमेगा 3 ज्यावेळेस एकमेकांना सूचनाचं आदान प्रदान करता वेळेस जे कण सोडते त्यातून आंतरिक सूज कमी होते आणि आपली प्रत्येक पेशी नरम आणि लचली राहते. परंतु ओमेगा 6 जर त्या जागी जर घेतलं तर ओमेगा 6 जर ओमेगा 3 कमी पडलं तर त्याची जागी ओमेगा 6 घेईल आणि ओमेगा 6 न आपल्या प्रत्येक पेशीचं बाह्य आवरण कडक बनतंय, बाह्य आवरण कडक बनतंय आणि कडकपणा आहे ना, ते एक नाना पटेकरची आपल्याला एक ऍड येते, कडकपण जरुरी आहे. कडकपण जरुरी चहामध्ये, त्वचेमध्ये कडकपण जरुरी नाही. कडकपणा जर असेल तर सूज वाढते आणि ओमेगा 6 एकमेकाशी जेव्हा सूचनाचं आदान प्रदान करते त्यावेळेस त्यामध्ये कडकपणा वाढतो आणि आंतरिक सूज वाढते. त्यामुळे ओमेगा 6 आपल्या शरीरात जास्त व्हायला नको, ओमेगा 3 पाहिजे. आणि विविध रिसर्च पेपर तुम्हाला यावर दिसतील की ज्यामध्ये ओमेगा 3 हे अधिक असायला पाहिजे असं सांगतो. आणि आंतरिक सुजेमुळे डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग असतील किंवा आर्थरायटिस असतील, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आंतरिक सुजेमुळे होतात, आंतरिक सुजेमुळे होतात. कारण की डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि आर्थरायटिस याचा कुठलाही मच्छर नाही, याचा कुठलाही बॅक्टेरिया नाही, याचा कुठलाही व्हायरस नाही. हे सगळे लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहेत, हे सगळे आंतरिक सूजन मुळे सगळ्या होतात. दुसरं हे झालं आपल्या शरीराच्या पेशी आणि आपल्या मेंदूच्या पेशीला म्हणतात, आपण त्याला म्हणतो न्यूरॉन्स, आपण त्याला म्हणतो न्यूरॉन्स. आपल्या मेंदूच्या एका एका पेशीला न्यूरॉन्स म्हटले जाते. न्यूरॉन कसा असतो? हा न्यूरॉन आहे, त्या एकमेकाशी सगळे न्यूरॉन्स जुडलेले असतात. आता हे न्यूरॉन्सला आपण जर मोठं करून पाहिलं तर असं दिसतात. हा न्यूरॉन दिसत नाही, एक मिनिट दिसत दिसत काही दिसत नाही, ओके 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 दिसत नाहीये सर 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 ओके. बरं झालं तुम्ही मला सांगितलं संतोषजीनं. माझे न्यूरॉन्स काम करत नव्हते, आता माझे न्यूरॉन्स काम करायला लागले. ओके, हे न्यूरॉन्स आहेत. हे न्यूरॉन्स कसे जोडले असतील एकमेकाला, हाती स्लाइड मला तुम्हाला दाखवायची होती. हे न्यूरॉन्स एकमेकाला जोडलेले दिसतात संतोषजी आता. यस, हे न्यूरॉन्स एकमेकाला असे जोडलेले असतात आणि त्यातून आपल्या मेंदूची सगळ्या सूचनाचं आदान प्रदान होते. परंतु या न्यूरॉन्स वर असतं मेम्ब्रेन, जे आता तुम्हाला दिसत असतं. आता दिसतं संतोषजी? ओके, हे मेम्ब्रेन ओमेगा 3 ने बनलेलं असते आणि हे मेम्ब्रेन काही कारणामुळे क्षतिग्रस्त होते. जसं उपयोगात येईल तसं क्षतिग्रस्त होते आणि ते क्षतिग्रस्त झालं की त्यामुळेच आपल्याला मायग्रेन आणि मेंदूचे इतर, मग स्मृतिभ्रंश असो, मायग्रेन असो किंवा डोकेदुखी असो, हे सगळेचे सगळे कशामुळे होतात? या मेम्ब्रेनला जी क्षती पोहोचते, या क्षतीमुळे मायग्रेन, मायग्रेन म्हणजे 3 दिवसापेक्षा जास्त दिवस डोके दुखणे, मायग्रेनचा त्रास. 3 दिवसापेक्षा जास्त दिवस जर डोकं दुखत असेल आपण त्याला मायग्रेन म्हणतो.
हे मायग्रेन असेल, स्मरणशक्तीमध्ये कमतरता असेल किंवा डोकेदुखी असेल, या सगळ्यांचं कारण आहे शरीरामध्ये ओमेगा 3 ची कमी होणं. पहिली गोष्ट पहिले आपण त्वचा एकदम नरमलचीली ठेवणं. दुसरं, आपल्याला हृदयरक्षक, हृदयामध्ये हृदयातल्या धमन्या सुद्धा लवचिक ठेवणं. आणि तिसरं आहे मेंदूसाठी आपली नर्व सिस्टीम मजबूत ठेवणं. नर्व सिस्टीम मधल्या प्रत्येक नर्वचं मेम्ब्रेन ओमेगा 3 न बनलेलं असतं. आणि ओमेगा 3 1% जरी कमी जरी झालं तर ऊर्जामध्ये कमतरता येते, एकदम ऊर्जामध्ये कमतरता येते. म्हणून ओमेगा 3 ला हृदय रक्षक म्हटलेलं आहे. ट्रायग्लिसराईड कमी करतं. जर आपण ओमेगा 3 घेतलं तर ट्रायग्लिसराईड लेवल कमी होते. वाईट कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतो. ट्रायग्लिसराईड कमी होते, वाईट कोलेस्ट्रॉल कमी होतं. आणि भारतामध्ये जे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सध्या सुरू आहे ते म्हणजे ब्लॉकेजेस होणं, हार्ट मध्ये ब्लॉकेजेस होणं. एक कधीतरी हृदय दुखतं आणि लक्षात येत की आपण अँजिओग्राफी केली की कळतंय की एक 30% बंद आहे, एक 50% बंद आहे, एक 90% बंद आहे. ते एका दिवसात होत नाही. हळूहळू फॅट असं जमा होते, नंतर ते फॅटचा जमा वाढत राहतो आणि नंतर शेवटी ब्लॉकेजेस तयार होतात. मित्रांनो, या सगळ्यांसाठी हे एका दिवसामध्ये होणारी गोष्ट नाही. 5 वर्ष 7 वर्षामध्ये हे फॅट जमा होते. जर हे फॅट जमा झालं नाही आणि आपल्या धमन्या लवचिक जर राहिल्या तर आपल्याला कधीही हृदयरोग होणार नाही. ओमेगा 3 आपल्या धमन्याचा कडकपणा कमी करतो, त्यामुळं ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतं. कडकपणा कमी होतो आणि त्यासोबतच आपलं ब्लड प्रेशर सुद्धा कमी होतं. आपल्याकडे गार्डन पाईप असतो, आपण त्या गार्डन पाईपला दाबलं की काय होतं, पाणी दूर पडतं. प्रेशर वाढलं की पाणी दूर पडतं. तसंच आपल्या धमन्या कडक झाल्या की आपलं ब्लड प्रेशर वाढतं. त्याचं मूळ जर आपल्याला त्याला मुळाशी जायचं जर असेल तर ओमेगा 3 आपल्याला घ्यावं लागेल. आणि मित्रांनो, जनरल ऑफ कार्डिओलॉजी मध्ये यावर फार मोठा लेख प्रकाशित झाला आहे 2016 ला. म्हणजे ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगत आहोत, ही कुठलीही गोष्ट बिना रिसर्च पेपरच्या सांगितल्या जात नाही. तुमची स्मरणशक्ती वाढेल, रिसर्च आहे. तुमचे हृदयाचा धोका कमी होईल, त्याचे रिसर्च पेपर आहेत. आणि अत्याधिक उत्तेजनाजन होते, अनियमित हृदयाचे ठोके पडतात, ईसीजी खालीवर 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 येतो आणि त्या माणसाला घाबरल्यासारखं होतं. तो म्हणतो आणि तो हॉस्पिटलमध्ये जाऊन ईसीजी काढेपर्यंत काय होतंय, परत त्याची धडकन जे आहे, हृदयाचे ठोके आहेत ते नियमित पडायला जातात. ईसीजी काढला तर नॉर्मल येतो. तर ही गोष्ट सुद्धा ओमेगा 3 न थांबवू शकते. काही जण म्हणतात यातलं मला काहीच होत नाही, परंतु वय तर वाढत आहे. जसं वय वाढेल तस हृदयामध्ये संरचनात्मक कमजोरी येते. जसं वय वाढेल 50 नंतर 60 नंतर आपले हृदय ही मसल्स आहे आणि त्या मसल्स हळूहळू कमजोर पडायला लागतात. तर त्या हृदयाच्या मसल्स, ते हृदयाची स्नायू मजबूत करण्याचं काम सुद्धा ओमेगा 3 करते. आणि अचानक होणारा हृदयघात, अचानक येणारा हार्ट डिसीज, अचानक हृदय बंद पडणं, याची जोखीम सुद्धा ओमेगा 3 कमी करते. आणि मित्रांनो, हे खाली एक लाईन लिहिली आहे छोटी, ब्रिटिश जनरल लान्सेट, लान्सेट मध्ये आहे छापेल. लान्सेट म्हणजे ते जनरल ज्यावर सर्व डॉक्टर डोळे झाकून विश्वास ठेवतात, एकदम डोळे झाकून. लान्सेट मध्ये छापलं म्हणजे 100% खरं. ते सुद्धा सांगतंय की ओमेगा 3 जर घेतलं तर अचानक होणारा हृदयघात, 40 वर्ष 35 वर्ष 30 वर्षाच्या तरुणाला सुद्धा हृदयघात होत आहे, हृदयरोग येत आहे. ती जोखीम कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. मित्रांनो, फक्त इन्शुरन्स काढून जोखीम कमी होणार नाही. इन्शुरन्स कधी काम करते, तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर इन्शुरन्स काम करते. त्या इन्शुरन्सच्या हप्त्यापेक्षा ओमेगा 3 घेऊन खा, तर काय होईल, इन्शुरन्सची सुद्धा गरज पडणार नाही हृदयासाठी. इन्शुरन्स कधी काम करते, काही इन्शुरन्स हॉस्पिटल जर मेडिक्लेमचं जर असेल तर हॉस्पिटलमध्ये काम करत, आणि शेवटचं असेल तर मग जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी,
मग ते जीव तुमच्या जीवनाच्या नंतर ते काम करेल. मित्रांनो, त्यामुळं अचानक होणारा हृदयरोग दूर करण्याचं काम सुद्धा ओमेगा 3 आणि प्रत्येक पेशी लवचिक ठेवत असल्यामुळं तुमची गुडघेदुखी असो किंवा कुठलाही जॉईंट असो, त्या जॉईंट फ्लुइड आणि तिथलं कार्टिलेज चांगलं ठेवण्याचं काम, पूर्ण जॉईंट चांगलं ठेवण्याचं काम ओमेगा 3 होतंय. गतिशीलता वाढवतंय, पीएमडी वाढवतंय, डायबिटीज मध्ये सुधार आणि इन्शुलिनची प्रभावशालीता वाढतोय. खूप फायदे आहेत. आपण ओमेगा 3 द्यायचं कशामुळे हेच आपल्याला लक्षात नव्हतं. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, बरे इतके फायदे सांगितले, सगळेच्या सगळे फायदे एका व्यक्तीला सांगू नका. आपल्याला डॉक्टर साहेब मापाचे कपडे शिवायचे, म्हणजे कुणाला कशाविषयी त्याला अडचण आहे ते पाहिजे. हृदयासाठी जर असेल तुम्ही त्याला ते फायदे सांगू शकता. एखाद्याला स्किन विषयी त्याला वाटत असेल तुम्ही त्याविषयी सांगू शकता. एखाद्याला डायबिटीज असेल त्याला इन्शुलिन विषयी सांगू शकता. एखाद्याची स्मरणशक्ती कमी होत असेल त्याला आपण न्यूरॉन्स वरच जे आहे आवरण ते कसं व्यवस्थित होतं ते सांगू शकतात. जेवढे फायदे आहेत तेच फायदे सांगायचे आहेत जे समोरच्याला लागू होतात. जे समोरच्याला लागू होतात तेवढे फायदे आपण सगळ्यात फायदे खूप सारे आहेत. पहा, जे आमच्या ताई मंडळी आहेत त्यांना आपण सांगू शकतो की एकदम स्किन नर्म लचीली मुलायम ठेवण्याचं काम करते. तुमचे जे चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात, फाईन लाईन्स येतात, त्या फाईन लाईन्स थांबवण्याचं काम ओमेगा 3 करते. आणि रुखे बेजान बाल हे दूर करण्यासाठी ओमेगा 3 करते. खूप आहे. फॅट कमी करण्यासाठी सुद्धा ओमेगा 3 काम करते. हार्मोन्सचं संतुलन सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय. हार्मोनचं असंतुलित हार्मोन हा फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे. जंक फूड खाण्यामुळं आणि स्ट्रेसमुळं, याचे जे 2-3 मुख्य कारण आहेत. एक आहे जंक फूड खाणं आणि दुसरा आहे स्ट्रेस. यामुळे हार्मोन इम्बॅलन्स झालाय. त्या हार्मोन इम्बॅलन्स दूर करण्याचं काम न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 करते. आणि मित्रांनो, मॅक्झिमम जे आंतरिक आजार आहेत त्या आंतरिक आजाराचं कारण आहे आंतरिक सूजन. आणि ते आंतरिक सूजच कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. आंतरिक सूज. त्यानंतर कुणाला थायरॉइड असेल तर थायरॉइडच्या स्थितीमध्ये त्याची थायरॉइडची स्थिती ठीक करण्याचं काम, सूज कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. मायग्रेन कमी करण्याचं काम ओमेगा 3 करते. डिप्रेशन आहे की नाही, डिप्रेशन कमी करण्याचं काम सुद्धा ओमेगा 3 करते. त्यामुळं ओमेगा 3 ची जागा कुठलंही अँटीऑक्सिडंट घेऊ शकत नाही. इतके फायदे ओमेगा 3 चे आहेत. आणि जे श्रीमंत लोक आहेत सगळेजण ओमेगा 3 घ्यायला लागले. श्रीमंत लोक ओमेगा 3 घेत आहेत. आपल्याला सांगावं लागतील फायदे. हार्मोनिकल इम्बॅलन्स आहे, ओमेगा 3 घ्या. स्किन चांगली करायची, ओमेगा 3 घ्या. हार्ट डिसीज पासून दूर राहायचं आहे, एक्सरसाइज करा, सोबत ओमेगा 3 घ्या. हे आपल्याला सांगावं लागेल. श्रीमंताकडे ओमेगा 3 फार चांगल्या प्रकारे घेतले जाते. आणि काही कारण की ओमेगा 3 आपल्या शरीरात बनत नाही. बनत नसल्यामुळं ओमेगा 3 एक अँटीऑक्सिडंट सुद्धा आहे जे फ्री रॅडिकल्स वर लढतंय. ते सुद्धा काम करते. आणि ओमेगा 3 मिळतंय कुठून, तर ओमेगा 3 आतापर्यंत फिश मधून मिळत होतं. आणि काही समाजामध्ये ओमेगा 3 ला फिश ऑइल दिलं जातं. आता दररोज तर फिश खाणं संभव नाही. श्रावण संपला, उद्यापासून श्रावण संपल, परंतु काही श्रावण संपला की दररोज कोणी फिश खाणार नाही. काही म्हणतात आता श्रावण संपलाय, पण श्रावण संपून काही फिश खाणं शक्य नाही. आणि शाकाहारी लोक फिश सुद्धा खात नाही. मग शाकाहारी असो की मांसाहारी असो, यांना सगळ्यात चांगली गोष्ट आहे की आपण बाहेरून घेऊया. फिश खाल्ला तर सोबत कॅलरीज सुद्धा खूप जास्त येतील. त्यासोबत कॅलरीज सुद्धा जास्त येतील. फिश मास्यामध्ये पारा सुद्धा असतो, तर पारा सुद्धा आपल्याला. मग शाकाहारी ओमेगा मिळत आपल्याला न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा मुळे. हे सगळ्यात चांगला सोर्स आहे. याचा फायदा आहे, काय काय फायदे आहेत ओमेगा 3. आपण ओमेगा 3 चे फायदे पाहिले आतापर्यंत. आता आपण न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा वेगळं कसं आहे हे पाहू. कारण की ओमेगा 3 तुम्हाला खूप जण सांगतील. पहिली गोष्ट म्हणजे न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 हे पेटेंटेड टेक्नॉलॉजीने बनवलेलं आहे. स्पेशल टेक्नॉलॉजी, पेटेंटेड टेक्नॉलॉजीनं ओमेगा 3 बनवलं आहे. म्हणजे आतलं ओमेगा 3 सुद्धा
शाकाहारी आणि बाहेरचं शेड सुद्धा शाकाहारी. ओमेगा 3 बाहेरच्या कुठल्याही कंपनीचं घेत असताना काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आणि जे आपले मित्र आहेत त्यांना सुद्धा सांगायचं की तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. कुठल्या गोष्टी आहेत त्या? त्यामधलं एक गोष्ट, ओमेगा 3 पर्यावरणाच्या संपर्कात आलं की ते खराब होतं. म्हणून ओमेगा 3 ची नेहमी कॅप्सूल घेतली जावी. फिश ऑइल सिंधी समाजामध्ये लहान मुलाला पाजायचे, खास करून सिंधी समाजामध्ये. मी जालन्यामधून आहे, जालन्यामध्ये खूप सिंधी मित्र आहेत आणि त्यामुळे मला माहित आहे की, कारण की स्मरणशक्ती चांगली राहावी, सगळा व्यवसाय करणारा समाज, बिलकुल कुणाकडे किती उधारी आहे, माल कुठून आलाय, माल कुठं द्यायचा आहे, हे सगळं लक्षात राहून त्यांना पिढीजात सांगितलं की फिश ऑइल बालकाला पाजा. परंतु एक गोष्ट आता लक्षात आली की जर आपण ओमेगा 3 पर्यावरणाच्या संपर्कात जर आलं तर खराब होते. हे पर्यावरणाच्या संपर्कात आलं तर खराब होते. त्यामुळं ओमेगा 3 कॅप्सूल मधूनच दिल्या गेलं पाहिजे. त्यानंतर किती पाहिजे तर 420 मिलीग्रॅम पूर्ण ओमेगा आपण कॅप्सूल मध्ये टाकले. आपण आता न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगाचे वैशिष्ट्य पाहत आहोत. पहिलं आहे की ते पॅक आहे कॅप्सूल मध्ये, दोन्ही व्हेजिटेरियन आहेत, आतलं ओमेगा 3 सुद्धा व्हेजिटेरियन आणि बाहेरचं शेल सुद्धा व्हेजिटेरियन, पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे. तिसरा वैशिष्ट्य आहे आपलं की 420 मिलीग्रॅम ओमेगा आहे, त्यापैकी 250 मिलीग्रॅम ओमेगा 3 आहे. बाकी त्याचं कॅरियर आहे. त्याला कॅरी करून घेण्यासाठी जी गोष्ट लागते, जे फॅट लागतं ते फॅट आहे. 250 मिलीग्रॅम प्युअर ओमेगा 3 आपल्याकडे आहे. पर्यावरणाच्या संपर्कात आलं नाही पाहिजे आणि दुसरं म्हणजे त्याला गरम केलं नाही पाहिजे. तुम्ही म्हणता सर तेल गरम घाण्याचं खाल्लं तर ज्यावेळेस ते रगडल्या जातं त्यावेळेस ते गरमच होतं, त्याशिवाय तेलच बाहेर निघत नाही. ज्यावेळेस घाण्यावर सुद्धा आपण तेल काढतो मित्रांनो, त्यावेळेस सुद्धा ते रगडलं जातं, उष्णता होते, गरम केलं जातं, म्हणजे त्याला जाळ लावून गरम करायचं नाही. त्यात उष्णता निर्माण झाली की त्यामधलं ओमेगा 3 नष्ट होते. नुसतं ओमेगा 3 नष्ट होत नाही तर त्यामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होतो. म्हणजे ओमेगा 3 खूप चांगलं. तुम्हाला एकदम सोपं उदाहरण देतो. एखादा अनोळखी माणूस शत्रू झाला काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. पण जवळचा मित्र शत्रू झाला तर, जवळचा मित्र शत्रू झाला तर त्याला आपले सगळे जे राज असतात ते राज माहित असतात, आपल्या सगळे पासवर्ड त्याला माहित असतात, आपले सगळे काळे गोरे पिवळे धंदे माहित असतात. त्यामुळं ते जास्त नुकसानदेह होऊ शकतो. तसंच आहे, ओमेगा 3 घेतलं आणि ते जर गरम झालेला घेतला असेल तर त्याचे नुकसान जास्त होतात. फायदा तर काही होत नाही, नुकसान जास्त होतात. त्यामुळं ओमेगा 3 घेता वेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्याला अजिबात पूर्ण प्रोसेस मध्ये कुठंच ते उष्णतेच्या संपर्कात यायला नको, कारण की त्यामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होतात, त्याचे औषधी घटक सगळे नष्ट होतात, सोबत फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. त्यामुळं ओमेगा 3 न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 हे कोल्ड प्रेस टेक्नॉलॉजीनं बनवलेलं आहे. यामध्ये कुठंच पूर्ण प्रोसेस मध्ये गरम केल्या जात, पूर्ण प्रोसेस मध्ये कुठेही गरम केल्या जात नाही. त्यामुळं पूर्ण लाभ मिळतात. ओमेगा 3 चे जेवढे लाभ असतात सगळेचे सगळे लाभ घ्या आणि दिवसभराची पूर्ण गरज घेतात, आपली पूर्ण करतात. दररोज एक कॅप्सूल घ्यायचा आहे. सगळ्यांनी 14 वर्षापेक्षा प्रत्येकाने घ्यायचे. प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकतंय. ही ताई आहे, त्या ताईला वाटत असेल मला स्किन चांगली ठेवायची म्हणून मला ओमेगा 3 घ्यायचंय. या ताई आहेत मोठ्या ताई, त्यांना वाटत असेल माझा हार्मोनल इम्बॅलन्स झालंय म्हणून मला ओमेगा 3 घ्यायचे. माझे केस गळत आहेत म्हणून मला ओमेगा 3 घ्यायचे. या काकांना त्यांना वाटत असेल मला माझं हृदय मजबूत ठेवायचंय म्हणून मला ओमेगा 3 घ्यायचंय. प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असू शकतात. म्हणून 14 वर्षापेक्षा प्रत्येक मोठ्या व्यक्तीला आपण ओमेगा 3 देऊ शकतो आणि दीर्घकाळ घ्यायचा आहे. दीर्घकाळ घ्यायचा आहे, ब्रेकफास्टच्या वेळेस घ्यायचा आहे. तात्काळ फायदे काय हे मी तुम्हाला स्किनवर ताबडतोब लक्ष दिसल, फरक दिसल.
महिने जरी घेतलं तरी तुमच्या लिपिड प्रोफाईल जे आपण हृदयाची चाचणी करता वेळेस रक्ताचे जे देतात त्यामध्ये लिपिड प्रोफाईल येतं रक्ताच्या चाचणीमध्ये, ते लिपिड प्रोफाईल मध्ये सुधार दिसतो 3 ते 6 महिन्यामध्ये गॅरंटेड. आणि जर दीर्घकाळ जर घेतलं तर तुमची बीएमडी वाढलेली दिसल, त्वचा आणि तुमचे केस तर चांगले दिसतात, लिपिड प्रोफाईल मध्ये सुधार तर होईलच. आणि आतमध्ये जर कुठं आंतरिक सुजन जर असेल, ती आंतरिक सुजन सुद्धा आता ओळखायचं कसं, ही ओमेगा 3 ची कमतरता आहे. सोपं आहे. सकाळी बेडवरून उठल्यानंतर जर आपल्याला वाटत असेल की माझी पाठ दुखते, मला उठायला त्रास होतोय, आकडणे सूजणे, 100% तुमचं ओमेगा 3 तुमच्या शरीरात कमी झाला आहे. ताई आपल्या मंडळीला विचारा, घरी लेडीजला विचारा की जर तुम्हाला उंडा तिंता वेळेस बोट दुखत असतील, सांधे दुखत असतील, 100% त्यांना आतमध्ये पुढे सूज असेल, ज्याचं युरिक ऍसिड वाढलेलं आहे, त्यांना बिलकुल ओमेगा 3 कमी आहे. जर आपल्या परिवारामध्ये, पाहुण्या रावळ्यामध्ये, सोबत्यामध्ये हृदयाची समस्या असेल तर ओमेगा 3 चा स्तर डेफिनेटली कमी आहे. जर चेहऱ्याचा रंग उडून गेला असेल, चेहऱ्याची चमक गेली असेल, ओमेगा 3 ची कमतरता आहे. ज्यांना पुन्हा पुन्हा ब्युटिशियन जावं लागतं, ब्युटी पार्लर जावं लागतं, ओमेगा 3 ची कमतरता आहे. ज्यांना मायग्रेन आहे, सर्व नेहमी डोकेदुखी होते, म्हणजे त्यांच्या न्यूरॉन्सचं वरचं जे आवरण आहे त्या आवरणामध्ये प्रॉब्लेम झाला आहे ओमेगा 3. अचानक वजन वाढलं असेल, हार्मोनिकल इम्बॅलन्स आहे, तर थायरॉइड आहे, थायरॉइड वाल्या पेशंटला डेफिनेटली न्यूट्रिचार्ज ओमेगा 3 द्यायचं. थायरॉइडच्या पेशंटला द्यायचं आहे आणि त्यांना आपण बिलकुल द्यायचं आहे. ज्याचं युरिक ऍसिड वाढला आहे त्यांना सुद्धा द्यायचं आहे. युरिक ऍसिड वाढलेल्या लोकांना सुद्धा ओमेगा 3 द्यायचं. बऱ्याचदा युरिक ऍसिड वाढला असतं, बीजे देता येत नाही, त्यांना ओमेगा 3 द्या. न्यूट्रिचार्ज बीजे दिलं, सोबत न्यूट्रिचार्ज व्हेज ओमेगा दिलं, तरी न्यूट्रिचार्ज बीजेचे रिझल्ट आणखीन छान येऊ शकतात. ताईनं तर मेसेज केला, ताई 7 लॅक्टिक उमलला सुद्धा देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. लॅक्टिक उमलला सुद्धा आपण ओमेगा 3 देऊ शकतो. आणि हे तुम्हाला मी पहा, न्यूट्रोव्हाचच एक आहे जे ग्रीन डॉट मध्ये आहे ओमेगा 3, पण 74 मिलीग्रॅम आहे, फक्त 74 मिलीग्रॅम, अतिशय कमी. 74 मिलीग्रॅम म्हणजे फार कमी. आपण 250 मिलीग्रॅम ओमेगा 3 देत आहोत मित्रांनो. त्यामुळं ओमेगा 3 सर्व वयोगटाला 14 वर्षापेक्षा जास्तीच्या सगळ्या जणांना आपण देऊ शकतो. जो नवीन महिना आपला सुरू झालाय, त्या नवीन महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, बीसीजीचा एक छोटासा संदेश आहे. मला असं वाटतं तो संदेश सांगितला गेला पाहिजे. बीसीजी न एक बीसीचा एक संदेश आहे बीसी सरांचा. तो बीसी सरांचा संदेश मला असं वाटतं की सांगितला गेला पाहिजे, कारण की जो नवीन आपल्याकडं नवीन महिना सुरू झालाय आणि नवीन महिना सुरू होऊन नवीन महिन्यामध्ये आपल्याला काय काम करायचं आहे, त्यासाठी बीसीजी न एक छोटा संदेश आपल्या सर्वांसाठी दिला आहे. मला असं वाटतं आपल्यापर्यंत पोहोचला असेल नसेल कदाचित. तर तो संदेश सप्टेंबर महिन्यामध्ये कशावरती खास काम करायचं आहे त्या संदर्भानं बीसी छाबडाजीनं. संतोषजी ऐकला तुम्ही संदेश? तुम्हाला अनम्यूट करतोय मी. तुम्ही ओमेगा 3 घेतलंय का? हो घेतो ना सर. काय तुम्हाला काय फरक दिसले? फरक आता तो 6-7 वर्षापासून घेतोय सर मी. किती किती? 6-7 वर्षापासून घेतोय मी. म्हणजे मित्रांनो, बऱ्याच जणांना असं वाटतं की हे घेतायत, म्हणजे घेतायत का नाही,
तर किती वर्षापासून? 6-7 वर्षापासून. हो सर. आणि फरक काय दिसला तुम्हाला? माझं सतत फील्डवर्क राहतं सर, त्याच्यामुळं असं पाठ वगैरे दुखत नाही, मणके दुखत नाही, कंबर दुखत नाही, खांदे दुखत नाही. कारण बर. ओझे व्हायची सवय, बॅग भरलेली राहते, त्याच्यामुळं काय वाटत नाही सर. हा. ओके ओके. पहा, संतोषजीला त्यांना सांगितलं की बाबा ओझे व्हायची सवय, कधी कंबर दुखत नाही, सारखं फिरणं असते, जॉब करतात, गव्हर्नमेंट जॉब, सोबत त्यांचं पिकअप सेंटर चालवतात, परत आरसीएम पण करतात. तर हे सगळं करत असताना त्यांना त्याचा फायदा झाला आहे. बीसीजीचा काय संदेश आहे, मी तुम्हाला तो संदेश जो आहे, दिसले बीसीजी? वो बिजनेस के लिए हमारे लिए एक पर्व की तरह से, त्योहार की तरह से होता है। चारों तरफ उत्साह, उमंग, लोगों के गोल सेट होते हैं, टारगेट होते हैं, लोग काम करना चाहते हैं, और उसकी लहर मैं पूरे भारत में देख रहा हूँ। और एक दूसरी लहर में भारत में देख रहा हूँ इस टूल्स की। इस टूल्स का नाम है जादुई चिराग, ये अलादीन का चिराग। मतलब मैंने ऐसे ऐसे लोगों को काम करते हुए देखा है जो नए हैं और रिजल्ट ले रहे हैं। और सबसे बड़ी बात जो मैंने देखी है, जिन लोगों ने ये टूल सबसे पहले ले लिए थे, उन्होंने दोबारा भी लिए, तिबारा भी लिए, और चौथी बार भी ले लिए, और पांचवी बार भी ले लिए। और इसके बावजूद भी उनको वो डिमांड है, क्योंकि उन्होंने अपनी टीमों को इस अलादीन के चिराग को काम में लेना सिखा दिया है। अलादीन के चिराग का सिंपल नियम है, उसको काम में लो, जितना काम में लोगे उतना ही वो रिजल्ट देगा। तो अगर आप सितंबर को सुपर हिट और सुपर हिट बनाना चाहते हैं, तो वैसे तो ये टूल हर कहीं नहीं मिल पा रहा है, पर मैं जो सीनियर लीडर हैं वो अपने पिकअप सेंटर वालों को तैयार करें, वो वहाँ मंगवाएं, वो अपनी टीम में डिस्ट्रीब्यूट करवाएं और इसकी ट्रेनिंग करवाएं। आपका सितंबर के बिजनेस को पंख लगाने के लिए ये जो टूल है एक वरदान की तरह से काम कर सकता है। और अगर आपने लंबी दीर्घकालीन योजना बनाना चाह रहे हो, तो भाई आप बहुत बड़े प्रोजेक्ट हाथ में लेना चाह रहे हो, तो ये जो दो बुक है, मासिक धर्म के ऊपर ये बुक है और हेमोग्लोबिन की, ये दो किताबें मैं समझता हूँ कि वरदान बन सकती है। जो लोग भी इन पे काम करने की टेक्निक सीख चुके हैं, मतलब कुछ लोग प्रोडक्ट के साथ इनको फ्री देते हैं, कुछ लोग इनको पढ़ने के लिए देते हैं, कुछ लोग अपने अपने तरीके से लोग इन पे काम करते हैं, कुछ लोग गार्डन्स में जाते हैं, कुछ लोग स्कूल्स में, मतलब गर्ल्स स्कूल में कैंपेन ड्राइव कर रहे हैं, कुछ लोग आंगनबाड़ी कार्यकर्ताओं के माध्यम से। तो ये बहुत कमाल के रिजल्ट इन टूल्स के माध्यम से मिल रहे हैं। वैसे तो और भी टूल है, लेकिन मतलब इस अलादीन के चिराग और इस बुक के बारे में तो मैं अपने व्यक्तिगत अनुभव के आधार पर कह रहा हूँ, क्योंकि अभी मैं टूर में था, तो मेरे से जिन लोगों ने टूल्स मंगवाए थे, तो मेरे साथ स्टाफ था, जिन तक मंगवाए वहां नहीं पहुंचे, उससे पहले खत्म हो गए, और जिन्होंने मंगवाए उन तक भी नहीं पहुंचे, वहां पर भी किसी एक आदमी ने कहा कि मेरे को पूरे के पूरे दे दो। इस तरह से बहुत जो व्यापक इनकी डिमांड है, क्योंकि व्यापक संभावना है, तो मैं आपसे निवेदन करूंगा कि आप अपने बिजनेस को ग्रोथ देने के लिए इन टूल्स पे काम करें। हा बीसीजी यांचा संदेश होता की या टूलचा तुम्ही कसा वापर केला गेला पाहिजे. आणि मित्रांनो, हे टूल तुमच्याकडे पोहोचले असतील, नसतील, एकदा आणले असतील, संपले असतील, तर परत 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 मागून आपल्याला यावर काम करायचं आहे. 100% यावर काम करायचं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपल्याला मोठं काम करायचं जर असत, तर आपल्याला डेफिनेटली यावर काम करावं लागेल. नमस्ते। हा एक आज हम सीखने जा रहे हैं कि न्यूट्रीचार्ज हा एक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आपण आता पाहूयात आणि रात्रीच्या ट्रेनिंग मध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहूया. आता एक पाहूयात आणि रात्री सुद्धा आपण हा व्हिडिओ पाहूयात कि हम न्यूट्रीचार्ज वुमेन के यूजर्स कैसे क्रिएट करेंगे। मुझे पूरा विश्वास है आपने न्यूट्रीचार्ज वुमेन के ये टूल्स खरीद लिए होंगे। ये हेमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट, हेमोग्लोबिन की ये छोटी वाली बुकलेट, मासिक धर्म की ये छोटी वाली बुकलेट,
ये न्यूज़पेपर में डालने वाला लीफलेट, या आप इसे घरों में वैसे भी बंटवा सकते हैं, और ये 5 पोस्टर्स का सेट। आज हम सीखेंगे कि कैसे हम अनजान लोगों के घरों में जाकर के उनको न्यूट्रीचार्ज होने का यूजर बना सकते हैं। इसके लिए आपको ऐसे घर चुनने होंगे जिसमें ये 3 चीजें हों। पहली, उनके अंदर अपने प्रोडक्ट्स का यूज करने का निर्णय लेने की क्षमता होनी चाहिए। दूसरा, उनके पास हमारे प्रोडक्ट्स लगातार हर महीने खरीदते रहने के लिए पैसे होने चाहिए। और तीसरा, हम जब अपने प्रोडक्ट्स के बारे में उनसे बात करें तो उनमें इतनी समझ हो कि वो उस बात को समझ पाए। जब आप किसी भी घर में जाने का निर्णय लें, तब आपको अपनी 2 लोगों की टीम बनानी है। इस टीम में एक महिला का होना बहुत जरूरी है, क्योंकि जब महिला साथ होती है ना, तो एक विश्वास का इनविजिबल सा रिश्ता बन जाता है। तो आप अगर पुरुष हैं तो अपने साथ एक महिला को जरूर रखें। ये महिला आपके घर की हो सकती है, आपकी टीम की महिला हो सकती है। और अगर आप एक महिला हैं तो अपने साथ आप एक और पुरुष को रख सकती हैं, या आप अपने साथ एक और महिला को रख सकती हैं। तो चलिए, ये टीम बनाने के बाद हम चलते हैं किसी अनजान घर की घंटी बजाने के लिए। अरे एक सेकेंड, साथ क्या लेकर जाना है वो तो रख लें हम। एक अच्छा सा बैग लीजिए। मेरे पास यहाँ पर ये RCM न्यूट्रीचार्ज लिखा हुआ बहुत प्यारा बैग है। इसमें हम रखेंगे अपना हेमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट। ये वाली बुकलेट आप रखें अपने पास। इसमें रखेंगे हम ये दोनों छोटी वाली बुकलेट्स, मासिक धर्म और हेमोग्लोबिन वाली। इसमें मैंने पीछे अपना नाम और मोबाइल नंबर लिख दिया है। आप चाहें तो आप भी अपना मोबाइल नंबर और नाम इस तरह से लिख सकते हैं, या आप एक स्टैम्प या सील बनवा सकते हैं जिसको आप हर बार इस्तेमाल कर सकते हैं। ये रखने के बाद मुझे रखना है न्यूट्रीचार्ज वुमेन का पैक, क्योंकि ये हमें वहां पर लेकर आना है। इसके बाद हम रखेंगे ये सैनिटरी नैपकिन का पैक, और हम रखेंगे ये हमारा इंटीमेट वॉश। ये हो गई हमारी 6 चीजें। 7वीं चीज जो हमें रखनी है वो रखना है थोड़ा सा मीठा। इसमें आप सोन पापड़ी रख सकते हैं, गुड़ रख सकते हैं, कोई टॉफी चॉकलेट रख सकते हैं। मैंने इसमें थोड़ा सा गुड़ रखा है। ये हम वहां पर महिलाओं का मुंह मीठा करने के लिए इस्तेमाल करेंगे। सो ये हो गया हमारा बैग रेडी। और अब चलिए बजाते हैं किसी घर की घंटी। नमस्ते। मेरा नाम सुषमा है। मेरा नाम सविता है। हम RCM न्यूट्रीचार्ज से आए हैं। हम महिलाओं के लिए उनके हेल्थ और हाइजीन के लिए पूरे देश में एक अभियान चला रहे हैं। और सर, इस अभियान के तहत हम 15 करोड़ महिलाओं तक पहुंच रहे हैं। तो हम आपके घर की सारी महिलाओं से मिलना चाहते हैं। आइए। नमस्ते। लीजिए, मुंह मीठा कीजिए। पर क्यों? क्योंकि हम सबके पास एक महाशक्ति है, मासिक धर्म की महाशक्ति। आपको मासिक धर्म होता है, इसलिए आप इतनी सुंदर हैं। आपकी त्वचा इतनी अच्छी है, आपके बाल घने हैं, आपके हार्मोन्स ठीक हैं, आपका हृदय स्वस्थ है, और सबसे अच्छी बात, आप माँ बन सकती हैं। तो चलिए ऊपर वाले को धन्यवाद करते हैं और खुद से ये वादा करते हैं कि हम खुद का ध्यान रखेंगे, मासिक धर्म को महाशक्ति बनाएंगे, महासमस्या नहीं बनने देंगे। मासिक धर्म महासमस्या इसलिए बना हुआ है क्योंकि हम अपना ध्यान नहीं रखते हैं। मासिक धर्म के कारण 2 में से 1 महिला का हीमोग्लोबिन हमेशा कम होता है। क्या आपने कभी आपका हीमोग्लोबिन चेक किया? तो चलिए अभी कर लेते हैं। अभी? हाँ बिल्कुल। ये हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट जब आप यूज करेंगे तो आपके सामने 2 सिनेरियो आ सकते हैं। पहला, उस महिला का हीमोग्लोबिन सामान्य स्तर के बराबर होगा, तब आपको ये कहना है। देखिए, हमारे पास है ये हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट। इस बुकलेट में 4 माध्यम है जिससे हम ये पता करेंगे कि आपका हीमोग्लोबिन का स्तर सामान्य है या नहीं है। तो आप देखिए, सबसे पहले आप मुझे दिखाइए आपकी आंखें।
देखिए, आपका जो आंखों का कलर है वो इससे मैच कर रहा है, इससे मिल रहा है। इसका मतलब ये है कि आपका जो हीमोग्लोबिन है वो सामान्य स्तर पे नहीं है। लेकिन हमारे पास 3 और माध्यम है, तो चलिए हम उससे भी चेक कर लेते हैं। आपके नाखून दिखाइए प्लीज। बिल्कुल, ये तो इससे मैच कर रहा है, सामान्य है। तो चलिए आपका टंग दिखाइए प्लीज हमें। बिल्कुल, ये भी सामान्य है। ओके। अब मैं आपकी हथेलियां देखना चाहूंगी, ये भी सामान्य है। मुबारक हो, आपका हीमोग्लोबिन का स्तर बिल्कुल सामान्य है। ये हीमोग्लोबिन बुकलेट है। अब आपके हीमोग्लोबिन सामान्य स्तर पे बनाए रखने के लिए यहाँ पर आप ये जो हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट है उसका पेज नंबर 6 खोल कर दिखाइए। आपको रोजाना 1 किलो पालक या 3 किलो बीटरूट या आपको 800 ग्राम छोले नहीं तो 1 किलो 400 ग्राम किनोआ रोजाना खाना है। नहीं नहीं, मैं इतना नहीं खा सकती। यहाँ आप हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट का पेज नंबर 7 खोल कर दिखाएंगे। नहीं तो दूसरा उपाय ये है कि आप न्यूट्रीचार्ज की एक टैबलेट रोजाना लीजिए, क्योंकि इसमें वो सारे पोषक तत्व डाले गए हैं जो हीमोग्लोबिन को सामान्य स्तर पे बनाए रखने में आपकी मदद करेंगे। ये बुक आप आराम से बाद में पढ़िएगा। और दूसरा सिनेरियो हो सकता है उस महिला का हीमोग्लोबिन सामान्य स्तर से कम हो, तब आपको ये कहना है। मैम देखिए हीमोग्लोबिन एस्टिमेशन बुकलेट, इससे हम ये पता करेंगे कि आपका हीमोग्लोबिन का स्तर सामान्य है कि नहीं है। सबसे पहले आपकी आंख दिखाइए मुझे। देखिए तो सामान्य की श्रेणी में है, लेकिन मैं आपके नाखून भी देखना चाहूंगी। ये तो सामान्य स्तर पे नहीं है। इसके अलावा हम आपकी जीभ देखना चाहेंगे, प्लीज निकालिए। ये भी सामान्य स्तर पे नहीं है। आपकी हथेलियां दिखाइए। देखिए ये भी सामान्य स्तर पे नहीं है। इसका मतलब ये है कि आपके हीमोग्लोबिन का स्तर जो है वो सामान्य नहीं है। यहाँ पर आप ये जो हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट है उसका पेज नंबर 6 खोल कर दिखाइए। आपको अपने हीमोग्लोबिन को सामान्य करने के लिए, बढ़ाने के लिए दिन में 1 किलो पालक खाना होगा या 3 किलो बीटरूट या तो 800 ग्राम छोले या तो फिर 1 किलो 400 ग्राम किनोआ रोजाना खाना होगा। इतना सब कुछ मैं नहीं खा सकती। यहाँ आप हीमोग्लोबिन की छोटी वाली बुकलेट का पेज नंबर 7 खोल कर दिखाएंगे। नहीं तो मैम दूसरा उपाय ये है कि आप न्यूट्रीचार्ज वुमेन की एक टैबलेट डेली लीजिए, क्योंकि ये आपकी मदद करेगा आपके हीमोग्लोबिन को बढ़ाने के लिए। ये बुक आप आराम से बाद में पढ़िएगा। और यहाँ पर आप मासिक धर्म की छोटी वाली बुकलेट का पेज नंबर 9 खोल कर दिखाइएगा। और आपको मासिक धर्म के समय अपना बहुत ध्यान रखना है। आपको ये सैनिटरी नैपकिन यूज करनी है, इससे आपको गीलापन महसूस नहीं होगा, रैशेस नहीं आएंगे, और इसके साथ ही आपको ये इंटीमेट वॉश भी यूज करना है, इससे आपकी हाइजीन बनी रहेगी। ये जो मैंने आपको बुकलेट दी है इसको पढ़िए और दूसरे लोगों को भी इसके अभियान के बारे में आप बताइए। तो मैम ये रहा आपका कंप्लीट हेल्थ एंड हाइजीन पैक। आपको इस वीडियो को बार बार देख करके ये जितनी भी लाइंस हैं सब याद कर लेनी है और ऐसे की ऐसे जा करके इन टूल्स के साथ में ये लाइंस बोलनी है, ताकि आप न्यूट्रीचार्ज वुमेन के यूजर्स बहुत जल्दी क्रिएट कर पाएं और हम सब बहुत जल्दी 15 करोड़ महिलाओं को स्वस्थ करने के अभियान में सफलता पा सकें। मुझे यकीन है कि अगर आप इन टूल्स का इस तरह से इस्तेमाल करेंगे तो हम रोजाना 5 न्यूट्रीचार्ज वुमेन के यूजर्स बहुत आसानी से क्रिएट कर पाएंगे। मेरी शुभकामनाएं आप सबके साथ। तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला, हा व्हिडिओ आपण परत पाहूयात आणि जर यामध्ये कोणाला काही शंका असल्यास आपण रात्री सायंकाळच्या 7च्या मीटिंग मध्ये परत भेटूयात। तोपर्यंत थांबतो, मला थोडं गडबड असल्यामुळे आपण 5-7 मिनिट लवकर संपवत आहोत। आपण 7च्या मीटिंग मध्ये परत भेटूयात आणि परत यावर आपण हे करूयात। कचरे सर तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुमचं जे काही म्हणणं असेल तर माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुमचा हँडरेज मला दिसलाय, तुमचं काय मला व्हॉट्सअप करा सर। ओके, थँक्यू व्हेरी मच। जय श्री राम, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज।